अगं बाई, साहेब तुम्ही तिथं थांबाय पाहिजे होतं बघा ऑफिसात. कशाला? आमचा जिथं अपमान होतोय तिथं आम्ही कधीच थांबत नाही. अहो असं म्हणू नका सा, नाहीतर घर बी सोडायला लागल. म्हणजे तसं नाही, बघा की थोरल्या ताई साहेब इलेक्शन जिंकल्यापासून घरात तुमचा मिनिटाला अपमान व्हायला, म्हणून म्हणलं तसं म्हणू नका सा. पिंदे. लवकर आला सा. का? आम्ही येऊ नये असं म्हणणं आहे काय तुमचं? अहो तसं नाही, अंजली आली नाही पण तुम्ही आलासा म्हणून विचारलं. आमची मर्जी. आता जाऊबाई जे करायला तेच आम्ही करायचं असं म्हणणं आहे का तुमचं? अहो तसं कुठं म्हणलंय मी. गोदाक्का, तुम्ही काय म्हणला, तुमच्या मनात काय आहे ते समजा आम्हासनी नीट माहिती. आम्हासनी हलक्यात घेऊ नका गोदाक्का, आत्ताच सांगतो. वहिनी साहेब, अहो कुठनं कुठं चाललायसा तुम्ही? काय झालं भडकायला? गोदाक्का, तुम्ही जा की, तुमची कामं करा की. आम्हाला ते जा विचारायची हिम्मत करू नका. जेवण वाढू काय? गोदाक्का, आम्हाला जे खायचं जेव्हा खायचं तेव्हा आम्ही खातो. तुम्ही उगा आम्हाला हुकूम करत बसू नका. जा आता. ताईसाहेब, अहो ताईसाहेब, ताईसाहेब गोदाका गेली की आता कशाला चक्कर करायचं नाटक करतायसा? राहू द्या, मी हात पाय धुवून येते, तुमच्यासाठी चहा आणते. राणा, त्या आळी जरा पाणी सोड, जाता तिकडे सोडलेलं नाही काल. राणा, राणा, ए राणा, अरे ध्यान किती रे तेरा? किती वेळ आली मी? हाय की. काय आहे की मला काय समजत नाही बाई. काय झालं सांग बघू मला. आता इलेक्शनची सगळी गडबड मी संपल्या, मग अजून काय आहे? बरकत, इलेक्शनच्या टायमाला अंजलीबाईसनी मदत करता आली नाही, पण आता अंजलीबाईसनी मदत करायला पाहिजे बघ. होय, पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय. आता घरच्या कामात मदत करायची म्हणलं तर गोदाक्का ना राधा ताई आहेत. आणि त्या नसतं तर काय तू भाकरे तापणार होतस होय? तसं नाही र, मग पण मदत करायला पाहिजे का नको? मदत तर करायला पाहिजे रे. काय करायची? अरे राणा, माझ्या डोसक्यात आहे की आयडिया? सांग की. हे बघ, मी सगळा मळा सांभाळतो, तू अंजली वहिनींच्याकडे ध्यान दे. म्हणजे काय करू? म्हणजे तू त्यांचा पीए बन. घेऊ का ठेवून एक? आता काय झालं? अरे बाबा, पीएला बी लय वेटेज असते. हा ए बरकत, खुळायस काय? इकडे मला मिरवायचं नाही, अंजलीबाईसनी मदत करायची आहे. होय काय? मग एक काम कर राज, आता ह्या इलेक्शनच्या झमेल्यात तुझं वहिनींच्याकडे काही ध्यानच नव्हतं. तू वहिनीची टाइम दे, त्यासनी काय पाहिजे काय नको हे बघ. म्हणजे हे बघ, आता त्या सरपंच झाल्यात बरोबर, तेव्हा त्यासनी लय काम असणार, त्यामुळे त्यांचं खाण्यापिण्याकडे अजिबात ध्यान नसणार. तेव्हा तू त्यांच्या खाण्यापिण्याकडे ध्यान दे. हा, हे चांगलं आहे की. म्हणजे बायकांनी गाडी माणसांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे असं काय नाही. गडी माणसांनी बी बायकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. एकदम बरोबर बोललास. हा, पण लय पुढे पुढे नाही करायचं, जेवढ्याच तेवढंच करायचं, नाही तर गावातली माणसं परत हसतील तुला. असतील त्याचा दात दिसतील की. अरे तू तुलाच करा ना. अरे सगळ्या गावासमोर तू जर वहिनींची लयच काळजी घ्यायला लागलास तर ते वहिनीच तुम्ही कसं तरी वाटेल. तेव्हा जेवढंच तेवढंच घे की काळजी. अरे मर्दा, इकडं मी अंजलीबाईसनी मदत करायचं म्हणतोय, तेव्हा त्यासनी काय अवघड झालं असं मी काय करेन का? मग काय हरकत नाही. बरं चल, मी घरला जाऊन जेवण येतो काय. कर. अरे श्रीपतीला किती बघ घेऊन. कसं आहे, अंजलीबाईंचं जेवण झालंय का नाही हे बी बघायला पाहिजे का नको? तो ते जाऊन बघतो की. चल जाऊ. राणा राणा जरा इकडे. हा? इकडे बोल की. मी तुला एवढी भारी आयडिया दिली, तो मी जेवलोय खाल्लोय पिलोय काही विचारलंस तू? अरे मर्दा,
ती विचारायची काय गरज आहे काय हं? अरे तुझं आपलं कसलं लय भारी असते बघ काय? हे एवढं एवढं खायचं आणि मग एवढं एवढंसं काम करायचं होय का नाही होय काय होय ना वा? होय ना व? अरे जा हस की. आता. आता जा. होय ना वा? तूच लय उजेड पाडतोस काम करून जा तिकडे जा जा. अरे जा थांबतो बघ. की नको जा आता जा बरं जाऊ काय जा जा चल जा अरे देवा कशाला मारायला गरमी आल्या कुणाच ठाव हाय ग ताईसाहेब आता तुमचं पोट कसं गार पडेल बघा. त्या पंचायतीच्या ऑफिसच्या बाहेर बसून का नाही मला लईच कसतर होत होतं. उन्हानं लई मळमळत होतं. घ्या चहा प्या. हाय ग देवा अजून ढोंग सुरूच आहे व्हय तुमचं. हा प्रॅक्टिस. चंदे अहो ताईसाहेब जर काही ढोंग करायचं असेल ते रानात आल्यावर करा की. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची काय गरज आहे. आम्हाला का नाही असं मळमळायलंय चक्कर बी यायल्या असं म्हणजे कसतरी व्हायलंय ग चंदे. हे बघा ताईसाहेब मी आता त्या ऑफिसच्या बाहेर उन्हात उभी होते म्हणून मला कसतरी होते. तुम्ही तर त्या ऑफिसच्या आत होता. मला बी गंडवायला असावय. नाही ग खरंच गरगर राहिलंय आणि असं मळमळ काय थांबणं झालं असं कळ धरणं. खरंच काय. आता खोटं कशाला सांगू तुला. अरे देवा म्हणजे ते लांडगा आला रे आला असं झालं म्हणा की. मला वाटलं ढोंगच करायला सा. चंदे तू आता गप बस आता खरंच इकडचा गाल तिकड ताईसाहेब काय झालंय. थांबा 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 ताईसाहेब कशाला व्हायलंय हो हे. हे घ्या हे घ्या. कशानं व्हायलंय हो ताईसाहेब हे समजा. हा मला वाटतंय थोरल्या ताईसाहेब का नाही ते सरपंचाच्या खुर्चीत रुबाबात बसलेल्या बघून का नाही तुम्हाला पचलं नसेल. तुझा स्क्रू काय ढिला झालाय काय चंदे. जेवढं सांगतोय तेवढं ऐक. बोला. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. 4 चौकात असं ताडताड निघून का आलीस. घरात होतं ते होतं आता तू तुझा तिरसटपणा 4 चौकात आवणार आहेस. 2 तास अजून थांबलीस तिथे काय बिघडलं असतं तुझं. आमची तब्येत बरी नाही. तुला का धाड भरली हवंय ती नाटकं नुसती. आम्हाला कसला बी वाद घालायचा नाही. जरा आराम करू दे आम्हाला. ए तू आराम कर नाही तर इथं उड्या मार. पण इथनं पुढे गावासमोर नाटकी केलीस तर याद राख. सूरज हा गोदा का आलो. हे बघ ती असली नाटकी तुझ्याजवळ ठेवायची आणि ते सांगितले तर डोसक्यात घुसू आधी. खाली चल. गोदाक्का जेवायला बोलवाल्या. भूक नाही आमासनी. राहिलं माझ्या बाचं काय जाते. ताईसाहेब अहो जेवून घ्या की नाहीतर पित्त वाढेल. अहो ताईसाहेब उपाशी राहून कसं चालल. तुम्ही काय तर खाऊन घ्या बरं. होय, बरोबर आहे तुझं. उग नंतर न पित्त खवळल त्यापेक्षा 4 घास खाऊन घेतलेले ताईसाहेब ताईसाहेब काय झालं. बसा बसा इथं बसा. मागं टेकून बसा. थांबा. थांब जरा चंदे. जरा गरगर थांबू दे. 5 मिनिटांना जाऊ. हा गोदाक्का अंजल त्यांच्या सरपंच पदाचा आज पहिला दिवस लय भारी वाटत असेल बघा त्यासनी. अगं भारी आपल्याला वाटतंय. तिला असलं काय बी कौतिक नाही बघ. हे बी खरंच आहे बघा. अहो गोदाक्का तिथल्या गणपती मंडळातला माणूस जर अध्यक्षपद मिळवलं नव तर काकीत कलिंगड घेऊन फिरतोय. आणि आपल्या अंजल ताई अहो त्या आता डायरेक्ट सरपंच झाल्यात तरी सुद्धा भाव खात नाहीत बघा. माणूस मनानं सरळ असेल दुसऱ्याची काळजी करणारा असेल तर त्याला भाव खायला येळ घावत नाही. गोदाक्का अगं झालं काय जेवण. मरणाची भूक लागल्या. अरे होय होय झालंय समज. वहिनी साहेब कुठे आहेत. तिला नाही भूक. वहिनींवर जळून जळूनच पोट भरलंय तिचं. सूरज असं बोलू नये बाळा. अगं नाहीतर काय गोदाक्का.
अगं वहिनीने एवढा मनाचा मोठेपणा दावत तिला कमिटीवर घेतले, तरी हिचं तोंड वाकडे ते वाकडच. जाऊ दे, मरू दे, मला वाढ, मी जेवतो, उपाशी बस नका ती. तू बी आलास बरं झालं, नाहीतर मी आता शिरपतीकडनं तुझा डबा बांधून मळ्याकडे पाठवणारच होते बघ. त्यासाठी वज्र केसरी पैलवान मळ्यात पाहिजेत की पहिलं. मग कुठं? यो यो आपल्या त्या पंचायत ऑफिसच्या बाहेर गिरट्या मारत बसला होता काय. सरपंच बाई शिवाय कर्मना झाले वाटतं राणादासनी. तर काय, आता याचं कुठं ऐकताय? ते पहिला दिवस होता म्हणून मी गेलतो तिकडं. बरं बरं, आता आल्यासारखं तू बी जीवन घे. चल ये. होय. गोदाका, अंजल त्यांचं जेवण व आता ती काही काम सोडून येत नसते. तिचा डबा भरून आपण सूरजकडनं पाठवून देऊया. वय माझं झालं की घेऊन जातो की मी. गोदका, ते हे घे, तुम्हाला वाढू नकस. तू एक काम कर, तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे, आम्ही संगत जेवतो, म्हणजे त्यांच्या जेवणाला उशीर व्हायला नको. ए बाबा बस तू, माझं झालं घेऊन जातो म्हटलं ना मी. बस जेवलं बस. नाही नको, ते मी घेऊन जातो. गोदका, कामाच्या रगड्यात खाणं विसरून जातील, तर मी फोडून खायला लावतो त्यासनी. पंचायत ऑफिसात जायला निमित्त पाहिजे बा नुसत्याला. जा बरं डबा याचा. तू जेव की गप. झालं काय? आता मी डबा भर म्हणून सांगितले ना, बघ की कसं करायला. जेव. बरं बरं, मी देते डबा भरून. बरं, अंजली जेवल्याशिवाय तू मळ्याकडे जाऊ नकस बघ. गोदक्का, तू काय बी काळजी करू नकस. जोवर अंजलीबाई जेवत नाही तोवर मी तिकडनं हलणार नाही बघ. बरं बरं, राधे अंजलीचा डबा भरायला घे. वय की वय, अंजली आणि राणा दोघांचा बी भर. निमित्त पाहिजे बघ त्याला, निमित्त. आता आता गप जेवतोस कमी भरू तुला. बरं बस बस की भरू की. नाही नको, खा तू खा. कधी स्वतःचा डबा भरलाय काय? आता जेवतो का? पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आपण मागच्याच महिन्यात केली होती, त्यामुळे त्याच्यासाठी आलेला फंड तसाच शिल्लक आहे. आपण त्यातून दुसरं काहीतरी काम करू शकतो. दुबल गल्लीत मागे एक उघडं गटार आहे, त्याचं काम करू शकतो. नाही 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 वैद, ज्या कामाचा फंड आहे तो त्याच कामाला वापरायला लागतो. आपल्याला जर गटार दुरुस्ती करायची असेल की नाही, तर त्याचा नवीन प्रस्ताव करायला पाहिजे आणि जिल्हा परिषदला पाठवायला पाहिजे. अहो जरा फॉलोअप घेतला की नाही की फंड लगेच मंजूर होतोय. चालेल. वा 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 वा, आलं वाटतं हे परत जमिनीवर सुटून दुसऱ्यांच्या कामात काड्या घालायला मोकळा. पादत्राणे येते काढावे, पण ठीक आहे. वा 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 वा, नमस्कार नमस्कार सरपंच बाई. काय अंजली रणविजय गायकवाड सरपंच, वा झकास आहे की. म्हणजे सरपंचकीचा पहिला दिवस आणि लगेच फंडाविषयी चर्चा सुरू झाली. बरं आहे, तरीच म्हटलं इलेक्शनला एवढा का जोर लावलेला असा तुम्ही. म्हणजे राजकारण म्हणजे पैशाचा बाजार ही मन खरी आहे म्हणायची. ए पैसा कायचा धंदा आमचा नाही, तुझा आहे ते. असं मग इथं एक बी विरोधक का दिसेना झालाय. माझ्या 3 सीटा निवडून आल्या, विसरलासा वाटतं काय. अच्छा, म्हणजे मनात येईल तसं कुरण चरायचं म्हणून विरोधक टाळलं. ए पप्या, तू आता आल्या आल्या सुरू करू नको हा काय. हा, आणि तुझा पंचायती द्यायचा काय संबंध रे. हा, ए माझ्या संघर्ष पॅनलच्या 3 सीटा निवडून आल्यात, माहिती आहे ना व? हे पहा परेशजी, आपण आता आपला सगळा विरोध विसरून गावाच्या विकासासाठी काम करायला पाहिजे. अहो सरपंच बाई, विकासाचा मक्ता काय तुम्ही एकटीने घेतलाय काय? हा, हे तर माझं मेंबर का नाहीत मीटिंगला? आम्ही त्यांना उद्या बोलवणार आहोत. त्यासाठी आजची कमिटी नेमणूकही कॅन्सल केली आम्ही. मी तुम्हाला सहकार्याची विनंती करते.
पण तुम्ही जर का विरोधच करणार असाल तर तो मोडून कसा काढायचा हे चांगलंच माहिती आहे मला. नाही अगदीच तसं काही नाही. आता मिळून मिसळून काम करायचं असेल तर आमच्या पॅनलची बी तयारी आहे की. पण कसं आहे, संघर्ष पॅनेल नुसती हजेरी लावणार नाही बरं का. म्हणजे आमची मतं बी विचारात घेतली गेली पाहिजे. आपण जे काही करू ते नीट चर्चा करूनच करू. त्यामुळे तुम्हाला डावलण्याचा काही संबंधच येणार नाही. मग झालं की केव्हा आहे उद्या मीटिंग? 10 वाजता. 10 वाजता ठरलं. येतो की आम्ही. मग येऊ काय? नमस्कार. चला. तू काय करायला तिकडं? जर का आगाऊपणा केलास तर अहो वाद नको. ऐक, बायकोच ऐक. आणि काय, वाद जर घालायचाच असला की नाही त्यात लय मोठा फंटर आहे मी. पण आमचं एकत्र मिळून मिसळून काम करायचं ठरलंय. हा होय की नाही? बरोबर की नाही? हा ऐक, तवा बायकोच ऐक. चला येऊ. नमस्कार. येतो. जरा सावध राहा याच्यापासून. आणि काय केलं तर मला सांगा. काही प्रॉब्लेम नाहीये, मी समजावलंय त्यांना. मग ठीक आहे. बरं चला, जेवण आणले. या. अरे वा देवा. होय जेवण आणलंय. गोदक्काला पाठवलंय. अरे प्लेटा घेऊन ये लवकर. जेवण म्हणजे एक नंबर. भूक लागली भूक लागली एक नंबर भूक लागली. हे घ्या नानादा, जेवण एकदम झाक झालं बघा. वा नानादा, एक नंबर जेवण. गोदाकाला सांगा मस्त झालं म्हणून जेवण. हा मला म्हणायचं जेवण कोण राहणारा पलवान झालं नाही, आमच्या घरचं जेवण. गप्पस उगत आईच्या जेवणाला नाव ठेवू नको. हा गावभर फिरतोय आणि घरच्या जेवणाला नाव ठेवतो. तुम्ही आता मळ्यात गेलात तरी चालेल. गावात काय काम नाही म्हणत. आता मी निवांत आहे. ठीक आहे, मग तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा. आमची मीटिंग संपली की घरी जाताना आपण एकत्र जाऊया. चालतंय. तुमचं आवरत मी थांबतो बाहेर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक आता ऍबसेंट आहेत त्यांना तुम्ही हे सगळं कन्वे करणं गरजेचं आहे. ते आपल्या शाळेच्या इथं कम्प्युटर नाही त्या कम्प्युटर चालेल ना. अरे खूप चांगली आयडिया आहे ही. म्हणजे आपण शाळेमध्ये काही कम्प्युटर्स असून गिफ्ट करूयात ग्रामपंचायतीच्या वतीनं. आपण जो तो फंड राहिलेला आहे आपला त्याच्यातनं कम्प्युटर देऊया. चालेल ना? आणि त्याच्यावरची पण फाईल चेक करूया आपण. म्हणजे काय काय मंजूर करण्यात येणार ते आपण बघूया. त्याच्यामुळे आपण उद्याच्या कमिटी जेव्हा ठरवणार आहोत तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स वाटून घेऊया. म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम झाला, कचऱ्याचा झाला, निरक्षरता झाली, हे सगळे आपण वाटून घेऊया. तुम्हाला काय वाटतं कोणाला द्यावं? बघूया. चालेल. पण थांबा, अजून पण बाकी आहे.